ओके. तर आता आपण काय बघितलंय की सगळे ट्रिग्नोमेट्रीचं बेसिक बघून झालेलं आपल्या एका व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर आता आपण डायरेक्ट 6.1 एक्सरसाइज स्टार्ट करणार आहे. आपलं ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरमध्ये 10वी मध्ये फक्त 2 एक्सरसाइज आहेत, 6.1 6.2. त्यातलं 6.2 एकदम सोपा चिल्लर टॉपिक आहे, थिअरी पार्ट आहे. खालून वर बघायचं, वरून खाली बघायचं एवढंच. ओके. पहिल्या एक्सरसाइज मध्ये थोडेसे कॅल्क्युलेशन आहे. तर ते काय आहे, ट्रिग्नोमेट्री जे 6 जण आपण बघितली, सांगा बरं त्या 6 जणांची नावं. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसाइन असे 6 जण आहेत. त्या 6 पैकी एक जण देणार, राहिलेली 5 जण आपल्याला शोधायचं. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला बघायचे. परत असे प्रूव्ह दॅट वाले क्वेश्चन आहेत वेगळे. LHS इक्वल टू RHS, डावी बाजू बरोबर उजवी बाजू, त्या गोष्टी आपल्याला बघायच्या. ठीक आहे. तर आपण चालू करूया. एक्सरसाइज 6.1 क्वेश्चन नंबर 1. काय आहे फर्स्ट क्वेश्चन? इफ काय दिले आपल्याला, साइन थीटा दिला. किती दिलेला आहे साइन थीटा? 7/25. साइन थीटा इक्वल्स टू 7/25. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ cos थीटा and tan थीटा. म्हणजे आपल्याला काय काय काढायचं आहे, cos थीटा आणि tan थीटा आपल्याला शोधायचा आहे. खूप अंदर झालाय. उघड, थोडंच उघडते खिडकी, म्हणजे असं अंदरलेलं वाटतंय. तर बघा, साइन थीटा दिलाय, कॉस आणि टॅन आपल्याला काढायचं. हे सॉल्व्ह करायचे 2 मेथड आहेत. एक म्हणजे पायथागोरसची पद्धत आहे, जी 9वी मध्ये असताना आपण यूज केली, आणि दुसरी आयडेंटिटीज यूज करून. दोन्हीपैकी कुठल्याही मेथडने एक्झामला सॉल्व्ह केलं तरी चालतं, पण आता आपण आयडेंटिटी वापरणार आहे. का तर त्या एक तुमच्या युजर फ्रेंडली होऊन जातील ते प्रूव्ह दॅट येईपर्यंत. ओके. तर आता मला सांगा, दिलाय कोण आपल्याला साइन थीटा. तर साइन थीटा मेन्शन असणारी एक आयडेंटिटी आहे, मला शेवटला लिहून दिली मागच्या. काय होतं बघा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1. तर बघा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1. ही आहे आपली प्रॉपर्टी. काय सगळं जाऊ द्यायला लागलं खिडकी परत. तिकडचं नाही जाळ्याने काय फरक पडणार आहे का? ठीक आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1 ही प्रॉपर्टी आपल्याला दिलाय कोण, साइन, म्हणजे काढा कोण लागेल, कॉस. मग जो दिलाय त्याला कधी शिफ्ट करून ठेवा. एक जो विचारलाय त्याला एक त्याला सोडवायचं. मग इक्वल टू च्या खाली इक्वल टू, हा कोण आहे, कॉस प्लस साइन स्क्वेअर थीटा, तिकडे गेला का होणार मायनस साइन स्क्वेअर थीटा. साइन स्क्वेअर थीटा किती आहे, साइन 7/25 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 7 चा स्क्वेअर किती, 49. 25 चा 625. ह्यांचं काय करायचंय, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणलं कंडिशन असते का नसते, कंडिशन असते. तर काय करतात, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 625 into 1 625 एके मायनस 49/625. 625 मधून 49 गेले, 400 नाही. अरे 576 म्हणायचंय का तुम्हाला, 576 625. करेक्ट. हे काय आहे, पण हा कोण आहे, कॉस स्क्वेअर थीटा. मी काय करतो, टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग मराठीत काय, वर्गमूळ क्यू. मग कॉस स्क्वेअर थीटाचं स्क्वेअर रूट काय असणार, कॉस थीटा. 576 चं स्क्वेअर रूट 24 आणि 625 चा भेटला कॉस थीटा. आता कोण काढायचा आहे, टॅन थीटा.
मग टॅन थिटाचा फॉर्म्युला मगाशी लिहून दिलेला आहे. टॅन थिटा इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. सो साइन थिटा प्रश्नातच दिलाय. किती आहे साइन थिटा? 7/25 अपॉन कॉस थिटा किती आहे? 24/25. 25 ला 25 कॅन्सल. काय राहिला? 7/24. ओके, काय डाऊट यात कोणाला? दुसरा प्रश्न काय दिलाय वाचा? tan theta is 3/4. Find the value of secant. चला, tan theta is given 3/4 आणि विचारलंय काय? sec theta आणि cos theta. चला, दिलाय कोण? tan. मग tan वर डिपेंड असणारी 2 नंबरची प्रॉपर्टी शेवटला लिहिली बघा. काय आहे? 1 + tan square theta = sec square theta. दिलाय कोण? tan. मी एका साइडला ऑर्डर करतो, डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू. 1 + tan चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर? 3/4 चा स्क्वेअर इक्वल्स टू sec स्क्वेअर. 1 + 3 स्क्वेअर 9 × 6 आणि 4 चा इक्वल्स टू sec स्क्वेअर थिटा. मध्ये कोणता साइन आहे? कंडिशन आहे का नाही? अरे असती कंडिशन. ऍडिशन सबट्रॅक्शन आले की कंडिशन आली. मल्टिप्लिकेशन डिव्हिजनला नो कंडिशन. करा तिथेच गुणाकार. क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगा. 16 + 9/16 इक्वल्स टू sec स्क्वेअर थिटा. 16 आणि 9 25/16 equals to sec square theta. Taking square root वर्गमूळ घेऊ. चला सांगा, sec square theta चं वर्गमूळ काय असणार? sec theta. 25 चं 5 आणि 16 चं किती? 4. बरोबर. हा कोण आला? sec theta. अजून मला कोण काढायचं? cos. मग sec आणि cos तर एकमेकांचे भाऊ आहेत. मग sec जर 5/4 असेल तर cos किती असणार? 4/5. ठीक आहे. फक्त डायरेक्ट उत्तर लिहायचं नाही तर फॉर्म्युला भाऊ वापरता. याचा अर्थ काय? तर तो काय असतो? 1/sec. म्हणजे cos थिटा किती आला? 4/5. क्लियर सर्व? शेवटला इथे सुद्धा आन्सर टाकून जी दोघं जण आले ते लिहून दाखवा. cos थिटा tan थिटा इथे सुद्धा ती दोघं जण लिहून दाखवायची. क्वेश्चन 3 काय दिलाय? cot थीटा दिलाय. किती दिलाय cot थीटा? 40/9 आणि विचारलंय काय? cosec थीटा आणि sin थीटा. ओके, तर पहा परत कोणता फॉर्म्युला यूज होणार? 1 + cot square theta equals to cosec square theta. 1 plus who is cot theta here? 40/9 ब्रॅकेट चा स्क्वेअर इक्वल्स टू cosec square theta. त्यानंतर सांगा 1 + 40 चा स्क्वेअर किती? 1600. 9 चा 81 डिवाइड बाय इक्वल्स टू cosec square theta. कव्हर होतं ना सगळं? मी इकडचं लिहिलं. मध्ये कोणता साइन आहे? कंडिशन असते. करा क्रॉस म्हणून. 81 × 1 81 प्लस 1600 डिवाइड बाय इक्वल्स टू cosec square theta. 1600 आणि 81 1600 प्लस 81 upon 81 equals to cosec square theta. Taking square root. cosec square theta चं cosec theta 1681 चं 41 असतं. लक्षात ठेवा. 1681 हा कोणाचा स्क्वेअर आहे? तर 41 41 चा स्क्वेअर आहे. आणि खालचा 81 कोणाचा आहे? म्हणजे cosec किती आला? 41/9.
आणि दुसरा कोण विचारलाय साइन कोणाचा भाऊ आहे कोसेकचा डायरेक्ट उलटा करायचा फक्त डायरेक्ट लिहायचं का साइन थिटा इक्वल्स टू 1 अपॉन कोसेक थिटा मग कोसेक 41 अपॉन 9 च्या उलटा 9 अपॉन 40 क्लियर एवढं सर्वांना तर आता आपण काय तीन एक्झाम्पल बघितले ते तीनही आयडेंटिटी इथे रिव्हिजन झाली पहिल्या क्वेश्चन मध्ये आयडेंटिटी लागली आपल्याला sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 दुसऱ्या क्वेश्चन मध्ये 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इक्वल्स टू sec स्क्वेअर थिटा 1 प्लस cos स्क्वेअर थिटा इक्वल्स टू cosec स्क्वेअर थिटा ओके आपण अजून अशी चॅप्टर झाल्यावर वेगवेगळे प्रॅक्टिस करणार आहे cos दिलेला असल्यावर sin कसा काढायचा इथं sec दिला तर tan कसं काढायचा ह्याची एक आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे ओके क्लियर सर्वांना काय डाऊट ह्यात कोणाला लिहून घ्या किती मिनिटं झाले तरी 11 पॉज कर तर आता आपल्याला काय घ्यायचं आहे क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय क्वेश्चन नंबर 4 रीड करा 5 sec theta equals to minus 12 cosec theta equals to आणि काय फाइंड करायचं आपल्याला sec theta cos theta आणि sin theta sec theta फाइंड करायचा आहे cos theta फाइंड करायचा आहे आणि sin theta आपल्याला फाइंड करायचा आहे ठीक आहे तर बघा आता व्यवस्थित समजून घ्या महत्त्वाचा क्वेश्चन आहे चालू केलं तर काय आहे गिवन काय आहे वाचा 5 sec theta minus 12 cosec theta equals to 0 हे आपल्याला गिवन आहे ठीक आहे बोला आणि तर सगळ्यात पहिले ह्याच्यापासून एक काहीतरी सिंगल टर्म आपल्याला तयार करावं लागेल कारण मी दोन जण दिले मग इकडचं -12 तिकडे गेल्यावर काय होणार 5 sec theta equals to 12 cosec theta कधीही हा प्रश्न झाला परत पुढचे जे 12 आपल्याला प्रूव्ह दॅट बघायचे सिद्ध करा एखाद्या प्रश्नाचे तुम्हाला काही सुचत नसेल काय करायचं अशा वेळेस अख्खं एक्झाम्पल साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करायचं एक्झामला तुम्हाला जगावेगळा काहीतरी प्रश्न काहीच कळायला नाही त्यात सरळ ते एक्झाम्पल कशामध्ये कन्वर्ट करायचं साइन आणि कॉस मध्ये ठीक क्वचित जगावेगळा प्रश्न साइन कॉस मध्ये पण येऊ शकतो तिथे काय आपण करू शकत नाही पण आता इथं बघा सुचत नाही ना आपल्याला काय करायचंय हा कोण आहे सेक कोण आहे हा सेक कोणाचा भाऊ आहे सेक कोणाचा भाऊ आहे सेक कोण बघा पटकन कॉस थिटाचा भाऊ आहे ना सेक थिटा मग वरचा सेक खाली गेल्यावर काय होणार कॉस थिटा इथं कोण आहे 12 आणि हा कोण आहे जोरात कोण आहे हा कोसेकचा भाऊ कोण आहे साइन लिहिताना मी जसे बाण मारले तसे नाही मारलेले दिसत तुम्ही काय काय जणांनी ते जोड्या मी लिहून ठेवलं होतं हा याचा बाण आहे तर ओके झालं मग आता एका साइडला ते ट्रिग्नोमेट्री वाला साइन कॉस एका साइडला आकडे नेऊ इक्वल टू हा असा हा ऑलरेडी खाली तिकडचा साइन थिटा कुठे आहे डिवाइडला इकडे आला कुठे जाणार वर आणि इकडचा 5 तिकडे गेल्यावर खाली म्हणजे काय केलं ह्या दोघांची आदला बदल केली 5 आणि साइनची काय केली आदला बदल इथं आता मेन्शन करावं लागणार मेन्शन नाही केलं की मार्क जातात कोणता फॉर्म्युला वापरला मी तर sec theta equals to 1 upon cos आणि cosec theta equals to 1 upon sin हे दोन फॉर्म्युले मी इथे यूज केलेले आहेत त्यानंतर sin upon cos लिहून दिला फॉर्म्युला sin upon cos काय असतो तर tan theta असतो sin upon cos कोण असतो tan theta आला का आता एक प्रश्न तयार झाला बरोबर ना इथं फॉर्म्युला लगेच मेन्शन tan theta equals to sin theta upon cos बघा आता tan भेटला आता मला tan चा यूज करून sec काढायचा sec चा यूज करून cos काढायचा आणि ह्याचा यूज करून sin काढायचा ते गणन आपल्याला शोधायचं तर पहा tan theta आता आपला किती आलेला आहे 12/5 मग
2 नंबरला ती आयडेंटिटी दिलेली आहे. काय आयडेंटिटी आपली 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इक्वल्स टू sec स्क्वेअर थिटा. चला पटपट पटपट व्हॅल्यू सांगा. काय लिहू 1 प्लस किती 12/5 ब्रॅकेटचा इक्वल्स टू 1 प्लस 12चा स्क्वेअर 5चा इक्वल्स टू मध्ये कोणतं चिन्ह आहे कंडिशन 25 एके 25 प्लस 144 डिवाइड बाय 25 ऍडिशन 144 आणि 25 169 डिवाइड बाय 25 इक्वल्स टू sec स्क्वेअर थिटा. इथं काय येणार सेकंड स्क्वेअर रूट मराठीत वर्गमूळ घेऊ. सेक थिटा काय 169 कोणाचा आहे 25 5. बघा पहिलं उत्तर झालं सेक थिटा भेटला. 2 नंबरला कोण विचारलाय कॉस. सेकचा बहुच कॉस असतो. मग कोणता फॉर्म्युला वापरणार cos थिटा इक्वल्स टू 1/sec थिटा. म्हणजे cos थिटा किती 13 5 च्या उलट 5/5 13 5/13 झाला. दुसरा आता तिसरा कोण विचारलाय त्याच्या 2 पद्धती. एक तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरा sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. परत एवढे मोठे कॅल्क्युलेशन करा. पण अजून एक छोटासा शॉर्टकट आहे. मला कोण कोण माहिती tan माहिती cos माहिती. हा फॉर्म्युला जर वापरला tan थिटा इक्वल टू sin अपॉन cos मला sin थिटा इथे मिळू शकतो. एक्झामला जर हे सुचलं नाही सरळ तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरायचा परत एकदा sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मला वापरा उत्तर येणार. कोणता वापरायचा हा वाला वापरायचा. बघा काय आहे सांगा tan थिटा इक्वल्स टू sin थिटा अपॉन cos थिटा. हा tan थिटा इकडचा खालचा cos तिकडे गेला कुठे जाणार वर जाणार इक्वल टू sin थिटा. tan थिटा तिथं आलाय किती आलाय आणि cos थिटा इथं आलाय किती आलाय इक्वल्स टू sin थिटा. मध्ये कोणतं साइन आहे कंडिशन बिंदास वरचा 5 खालचा 5 कॅन्सल. काय राहिलं मग 12/13 आला. देयरफॉर फायनल आन्सर ती गई लिहून घ्यायची. आपला sec थिटा आलाय 13/5 cos थिटा आलाय 5/13 आणि sin थिटा आलाय 12/13. क्लिअर. एवढं सगळ्यांना महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हे परत एकदा रिपीट करतोय 5 sec थिटा मायनस 12 cosec थिटा इक्वल टू 0. -12 तिकडे गेल्यावर प्लस sec चा भाऊ cosec चा भाऊ या दोघांची अदला बदल केली sin अपॉन cos tan. फॉर्म्युला कोणता वापरला 1 प्लस tan स्क्वेअर इक्वल्स टू sec स्क्वेअर थिटा. व्हॅल्यू पुट करून कोण भेटला sec 13/5. sec चा भाऊ कोण असतो cos. काय आलं 5/13 आणि हा फॉर्म्युला वापरून sin थिटा मिळाला. क्लिअर सर्वांना. पॉज करा पहिल्यापासून झालं का नाही. तर आता आपल्याला घ्यायचं आहे क्वेश्चन नंबर 5. काय आहे क्वेश्चन नंबर 5 रीड करा चला फास्ट. tan थिटा इक्वल्स टू 1 आणि कशाची किंमत आपल्याला काढायची आहे sec थिटा प्लस cos थिटा. ठीक आहे. चला तो बुक मधला ट्रिग्नोमेट्रीचा टेबल ओपन करून ठेवायला नसेल तर तो लागणार आहे आता आपल्याला. तर बघा आपल्याला काय दिलं आहे tan थिटा इक्वल्स टू 1 आपल्याला दिलंय. आपल्याला काय दिलंय tan थिटा इक्वल्स टू 1. मग मला सांगा त्या ट्रिग्नोमेट्री टेबल मध्ये tan थिटा हा 1 कधी असतो 45 ला. tan थिटा हा 1 कधी असतो 45 ला. सो tan 45 डिग्री इज 1. tan 45 डिग्री किती असतो म्हणजेच बघा माझा थिटा किती भेटला मला 45. थिटा किती भेटला. क्लिअर एवढं. आता येऊयात मेन क्वेश्चन परत. काय विचारलंय आपल्याला कशाची किंमत काढायची आहे sin थिटा प्लस cos थिटा
upon sec theta plus cosec theta. ओके, तर चला आता सांगा साइन थिटा. थिटा किती आलाय माझा आता 45 प्लस कॉस 45. नेक्स्ट Sec 45 सेक 45 प्लस cosec 45 कोसेक 45. 45. चला टेबल मध्ये बघून सांगा साइन 45 किती असतो 1 अपॉन थोडस 2-3 लाईन सोडून लिहा एखादी, कारण इथं अपॉन इथं येणार आहे. cos 45 cos 45 sec 45 sec 45 प्लस cosec 45. आता परत एकदा बघा इथं कोणतं साइन आहे 1/√2 प्लस 1/√2 मध्ये कोणतं साइन आहे प्लस. कंडिशन आहे खालचं सेम लागतं आहे ऑलरेडी सेम 1 + 1 एक वेळा 1/√2 आणि एक वेळा 1/√2 किती 2/√2. खाली पण बघा कोणतं साइन आहे कंडिशन 1√2 1√2 एक वेळा √2 आणि एक वेळा √2 मिळून किती वेळा झाला 2 वेळा. हे परत एकदा सांगतो ऍडिशन 1 + 1 2 ऍडिशन 1√2 + 1√2 2. आता ह्याच्या खाली कोण असतो कोण नाही म्हणजे 1 असतं. मग आपण 6वी मध्ये शिकलेलो आहे डिव्हिजन करताना डिवाइडचा ज्यावेळेस वर लिहितो डिवाइडचा ज्यावेळेस वर लिहितो त्यावेळेस त्याचा काय होतो रेसिप्रोकल होतो गुणाकार व्यस्त खालचा वर जातो वरचा खाली. म्हणजे इथं 1 वर जाणार आणि 2√2 खाली येणार. परत सांगतोय काय होतं इथं हा 2/√2 ॲज इट इज. त्यानंतर ज्यावेळेस काय बोललो मी आता खालचं वर लिहितो त्यावेळेस तो काय होतो उलटा लिहायचा असतो. आता चला सांगा हा वरचा 2 खालचा 2 कॅन्सल का मध्ये कोणतं साइन आहे कंडिशन नाही. इथं कोण आहे इथं पण कोण आहे 9 स्टँडर्डचा 2.3 सारखा करायला लावलेला आहे. √2 × √2 किती असतो 2 1/, म्हणजे त्याचा आन्सर काय आलं देअरफॉर साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा. त्याचा आन्सर किती आलं 1/. एक काम करू इस्टेट लिहितो. ओके क्लियर सर्वांना. हा महत्त्वाचा आहे प्रश्न. tan थिटा 1 दिलाय tan 45 1 असतो थिटा झाला 45 व्हॅल्यू पुट केला ऍडिशन डिव्हिजन झालं. ओके क्लियर सर्वांना. 5 प्रश्न आपले झालेले आहेत इम्पॉर्टंट आहे. पहिला म्हणजे महत्त्वाचं हेच आहे एक जण दिले आणि दुसरे शोधायचं. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय बघायचं प्रूव्ह दॅट आहे सिद्ध करा LHS = RHS वगैरे येते.